शेतकऱ्यांच्या न्याय हक्कासाठी आज रस्ता रोको करण्यात आलेला आहे। तब्बल 1 तासाहून अधिक वेळ हा रस्ता रोको केलेला आहे। मात्र आतापर्यंत सरकार प्रत्येक वेळेस घोषणा करतं, मात्र त्याची अंमलबजावणी करत नाही। आज शेतकरी कुठेतरी चिडला आहे, काय सांगा? खरी परिस्थिती बघायला गेलं तर आज शेतकऱ्याला दुबार पेरणी करावी लागेल आणि 8 दिवसात जर पाऊस पडला नाही तर शेतकऱ्याला तिबार पेरणी करावी लागेल। म्हणून शेतकऱ्याचा रोष वाढलेला आहे। मागं अतिवृष्टीमध्ये शेतकऱ्याला हेक्टरी 17,000 रुपये पीक विम्यातून मदत देऊ असं मुख्यमंत्र्यांनी आश्वासन दिलं होतं, पण शेतकऱ्याला आजपर्यंत दिलंय का काही नाही। त्यामुळे हा आमचं आंदोलन होतं की शेतकऱ्याला हेक्टरी 17,000 रुपये पीक विमा देण्यात यावा। आता सरकारला चंद्रयान पाठवायला यंत्रणा आहे, मंगळवार यान पाठवायला यंत्रणा आहे, पण आमच्या शेतकऱ्याच्या पिकं जळत असताना कृत्रिम पाऊस पाडायला यंत्रणा का नाही? मराठवाड्यामध्ये याच्यापूर्वी कृत्रिम पाऊस पाडण्याचा प्रयोग झालेला आहे। त्यामुळं शेतकऱ्यासाठी सरकारने कृत्रिम पाऊस या मराठवाड्यामध्ये पाडावा, तसेच शेतकऱ्याच्या हक्काचा पीक विमा हा सरकारने शेतकऱ्याला द्यावा। कर्जमाफीमध्ये आता सरकार अटी शर्ती काय टाकतंय हे बघणं गरजेचं आहे। सरकारने जर अटी शर्ती आणि परत अडवायचा प्रयत्न केला तर आम्ही सर्व शेतकरी पुन्हा एकदा रस्त्यावर उतरू।